अध्यक्ष महोदय, धन्यवाद। मी या ठिकाणी 293च्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभे आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या बळीराजासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आपल्या शासनाने अनेक योजना आणि नवनवीन तंत्रज्ञानाने शेतीत बदल करण्यासाठी आपल्या शासनाने या योजना सुरू केलेल्या आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, मुख्यमंत्री बळीराजा शेतपानद रस्ते, नमो शेतकरी सन्मान योजना, कृषी समृद्धी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजना, महिला शेतकरी व गोपालकांसाठी योजना, नैसर्गिक शेती अभियान, ठिबक सिंचन योजना, जलयुक्त शिवार, सौर कृषी पंप अशा अनेक प्रकारच्या योजना आपलं शासन या शेतकऱ्यांसाठी राबवित आहे। त्याबद्दल मी शासनाचं मनापासून अभिनंदन करते, आभार मानते। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री बळीराजा शेतपानद रस्ते ही योजना याच्यात बदल करून अतिशय गतिमान पद्धतीने ही योजना चालू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि मोठी समस्या सोडवण्यासाठी आपल्या शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मी शासनाचं मनापासून आभार मानते। अध्यक्ष महोदय, हा निर्णय आपला एप्रिल 2026 मध्ये झालेला आहे। निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी करत आणि त्याची प्रोसिजर करत 2 ते 3 महिने आज लोटून गेलेत, परंतु बऱ्याचशा ठिकाणी ह्या कामाला सुरुवात करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी येत आहेत आणि त्यासाठी माझी विनंती असेल की याच्यात काही ज्याच्या काठी आहेत त्याच्यात काही आपल्या किलोमीटरची त्यात मर्यादा आपण ठेवलेली आहे। शेतपानद रस्त्यांमध्ये 7 किलोमीटरची आहे, त्याच्यात अनेक प्रकारचे त्यात अडथळे येतात। काही ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी जागा द्यायला तयार नसतात, तर काही ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्यांना मनवताच बराच वेळ त्याच्यात जातो आणि प्रोसिजर करत आता पावसाळा सुरू झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी अजूनही ही कामं पूर्ण झालेली नाहीत, म्हणून यात काही हा जो निर्णय झालेला आहे हा जर अजून 6 महिने अगोदर झाला तर नक्कीच आपल्या ह्या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होईल। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना अतिशय चांगली आहे, परंतु याच्यात देखील अनेक प्रकारच्या अडचणी येतात। गाळमुक्त शिवार ज्या ठिकाणी आपण कामाला सुरुवात केली त्यावेळेस मात्र ज्या ठिकाणी आपले जे छोटे मोठे प्रकल्प आहेत हे वन विभागात असतील तर वन विभागवाले संबंधित अधिकारी किंवा त्या ठिकाणचे कर्मचारी हे गाळ काढण्यासाठी त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या त्या अडचणी आणत असतात आणि ते गाळ काढण्यास ते मनाई करत असतात। म्हणून विनंती आहे वन विभागाने त्यांना त्याबद्दल त्या संबंधित विभागाला तशी माहिती आणि सहकार्य करण्यास त्यांना आदेशित करावे। कृषी विभागामार्फत शेती लेव्हल करण्यासाठी देखील अभियान अतिशय चांगलं आहे, परंतु त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना ते विश्वासात घेत नाहीत, म्हणून शासनाने त्यांना देखील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यास मदत करण्यास सांगावं। अध्यक्ष महोदय, आपले शासन कोट्यावधी रुपये खर्च करून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि अनुदान देत असतात, वेळेवर सुरू करत नाही, ह्या योजना अपूर्ण असतात। अध्यक्ष महोदय, नमो शेतकरी सन्मान योजना 2 सेकंद नमो शेतकरी सन्मान योजना सुरू असून सध्या 6 महिन्यापासून या शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही। माझ्या शेतकरी बांधवांच्या उत्पादित मालाला हमी भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कांदा फक्त आता 2 ते 3 रुपये किलो प्रमाणेच विकायची वेळ आलेली आहे आणि खर्च देखील निघत नाही। सोयाबीन, मका, गहू, बाजरी यांना देखील भाव नाही, पीक विमा संरक्षण मिळत नाही, फळबाग संरक्षण मिळत नाही। लाईट ऊर्जा विभाग शेतकऱ्यांचा अतिशय डोकेदुखीचा विषय झालेला आहे। रोज 6 ते 8 तासाची लोड शेडिंग आजही सुरू आहे। वरून आदेश आहेत म्हणून खाली विभाग लोड शेडिंग रोज करीत असतात। शेतकऱ्यांना मुबलक व 24 तास वीज मिळावी अशी मी आपल्या शासनास विनंती करीत आहे। 1 मिनिट ना सर। अध्यक्ष महोदय, गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान रुपये 5 लाखापर्यंत करण्यात यावे। शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला कांद्याला 3 ते 4 हजार प्रति क्विंटल, सोयाबीनला 9,000 प्रति क्विंटल, मक्याला 3 ते 4 हजार प्रति क्विंटल हमी भाव मिळावा अशी मी विनंती करते। पावसाळा सुरू असताना काही भागात वीज कोसळत आहे, त्यात अनेक वेळा जीवितहानी होत असते।
म्हणून ठिकठिकाणी वीज रोधक बसवणे फार अत्यंत आवश्यक आहे. आता शेतीचा हंगाम सुरू असताना खतांचा तुटवडा होऊ नये आणि खत घेताना विक्रेत्यांना खत घेताना त्यासोबत दुसरी वस्तू घेण्यास भाग पाडत असतात विक्रेते. म्हणून अशी शेतकऱ्यांची अडवणूक त्यांनी करू नये असे आपले आदेश त्यांना पारित करण्यात यावे अशी मी विनंती शासनास करते. धन्यवाद.